वाच्य परिवर्तनम याचा अर्थ आहे प्रयोग बदलणे। विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाच्या अनेक महत्त्वपूर्ण विभागापैकी हा एक महत्त्वाचा विभाग आहे। वाच्य परिवर्तनम, प्रयोग बदलणे। परीक्षेमध्ये वाच्य परिवर्तनम असा प्रश्न येतो, 100% येतो। म्हणून तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे या विभागाचा अभ्यास करून वाच्य परिवर्तन शिकून योग्य प्रकारे पेपर लिहावा अशी अपेक्षा करतो। आणि आता वाच्य परिवर्तन शिकवण्याकरता आरंभ करतो। अस्माभिः कर्तृवाच्यं कर्मवाच्यं च गतवर्षे पठिते। गेल्या वर्षी आपण कर्तृवाच्य म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मवाच्यम म्हणजे कर्मणी प्रयोग शिकलो। पण तुमच्या लक्षात आहे का? अभ्यासू विद्यार्थ्यांच्या लक्षात असेल, पण काही विद्यार्थ्यांच्या लक्षात नसेल। म्हणून उजाळा देण्याकरता आपण 5 मिनटं 9वीच्या पुस्तकातलं वाच्य परिवर्तन जे आपण मागच्या वर्षीच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये शिकून आलो ते 2 मिनटात पाहूया आणि आपल्या लगेच 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये वाच्य परिवर्तनम या प्रकरणाकडे वळूया। तुमच्या 9वीच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 76 यामध्ये भाषासूत्र क्रमांक 3 या अंतर्गत हा विभाग आहे। कर्तृवाच्यम कर्मवाच्यम च। लक्ष द्या, क्रियापदद्वयम, क्रियापद हे 2 प्रकारचं असतं। एक आहे कर्तृवाच्यम म्हणजे त्याला कर्तरी क्रियापद म्हणतात। दुसरं आहे क्रियापदम, कोणतं? कर्मवाच्यम, त्याला म्हणतात कर्मणी। कर्तृवाच्यामध्ये कर्ता प्रधान आणि कर्मवाच्यामध्ये कर्म प्रधान। प्रधानत्वात कर्तृपदस्य प्रथमा। कर्तृवाच्य म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रधान असतो आणि तो प्रधान असल्यामुळे कर्तृपदाची म्हणजे कर्त्या या पदाची प्रथमा विभक्ती होते। जसे बालकः ग्रंथम पठति, कः पठति? बालकः पठति। अतः बालकः कर्ता, बालकः प्रधान। कर्मवाच्यामध्ये काय येतं? कर्मप्रधान असतं आणि प्रधानत्वात कर्मपदस्य प्रथमा। कर्म हे प्रधान असल्यामुळे कर्मपदाची प्रथमा विभक्ती येते। जसे बालकेन ग्रंथः पठ्यते, बालकाद्वारे ग्रंथ वाचला जातो। कः पठ्यते? काय वाचला जातो? ग्रंथ वाचला जातो। म्हणजे पठ धातूचा अर्थ आहे वाचणे, पण तो कर्तरी प्रयोगामध्ये कोण वाचतो याला महत्त्व आहे आणि कर्मणी प्रयोगामध्ये काय वाचतो याला महत्त्व आहे। बालक ग्रंथम पठति, बालक ग्रंथ वाचतो हा झाला कर्तरी प्रयोग। बालकेन ग्रंथः पठ्यते, बालकाद्वारे ग्रंथ वाचला जातो याला म्हणतात कर्मणी प्रयोग। तर हा प्रयोग करण्याकरता काय महत्त्व लक्षात घ्यायचं असतं? याचे काही मुद्दे आहेत, हे 3 मुद्दे तुम्ही लक्षात घ्या। कर्तृवाच्य हा प्रयोग जर करायचा असेल तर कर्त्याची प्रथमा विभक्ती योजायची। बघा त्या ठिकाणी दिलेली आहे, कर्ता प्रथमा विभक्ती ही। कर्तृवाच्य प्रयोगामध्ये कर्माची द्वितीय विभक्ती असते आणि क्रियापद हे कर्तृपदस्य पुरुषवचनानुसारम। कर्तृ या पदाचे वचन एक वचन असेल तर क्रियापदाचं वचन सुद्धा एक वचन पाहिजे। कर्ता जर बहुवचनी असेल तर क्रियापद सुद्धा बहुवचनी, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद। कर्ता प्रथमा विभक्तीत, कर्म द्वितीय विभक्तीमध्ये आणि कर्त्यानुसार क्रियापद। कर्मवाच्यामध्ये काय असतं? कर्त्याची तृतीय विभक्ती असते, कर्माची प्रथमा विभक्ती असते आणि कर्मापदानुसार क्रियापदाचं पुरुषवचन असते। म्हणजे कर्म जर एकवचनी असेल तर क्रियासुद्धा एकवचनी, कर्म जर बहुवचनी असेल तर क्रियासुद्धा बहुवचनी। तर पुढे तुमच्या अभ्यासासाठी किंवा सुलभतेसाठी काही कर्मवाच्य क्रियापदे दिलेली आहेत।
लक्ष द्या, जातो हे झालं कर्तरी आणि गेल्या जातं हे झालं कर्मणी. वाचतो हे झालं कर्तरी, वाचल्या जातं हे झालं कर्मणी. तर या ठिकाणी काही कर्मवाच्य क्रियापद दिले आहेत. जसे पायते पिल्या जाते, ज्ञायते जाणल्या जाते, ध्यायते ध्यान केले जाते, त्रायते रक्षण केले जाते, पियते हे झालं परस्मैपदाचं आणि पायते आत्मनेपदाचं. मीयते दीयते, जीयते, चीयते, नीयते, प्रीयते, गीयते, श्रूयते, स्तूयते, क्रियते, ह्रियते, तीर्यते, स्मर्यते, नम्यते. अशाच प्रकारे अजून काही धातू आहेत. लक्ष द्या, यम्यते, गम्यते, लिख्यते, दृश्यते, खाद्यते, पठ्यते, मुच्यते, पूज्यते, गण्यते, कथ्यते, रच्यते, ताड्यते, चौर्यते, वार्यते, धार्यते, घोष्यते, क्षाल्यते, मंत्र्यते, दश्यते, ग्रथ्यते, वद उद्यते, वह उह्यते, वप उप्यते, वच उच्यते, हूयते, पृच्छते, गृह्यते, ब्रू उच्यते. कर्मवाच्य क्रियापदसूत्रम. जर आपण कर्तरी क्रियापद असेल ते आपल्याला कर्मणी क्रियापद करायचं असेल तर त्याच्याकरता हे सूत्र दिलं आहे. मूल धातू घ्यायचा, त्याला य लावायचा आणि शेवटी आत्मनेपदी कालार्थ प्रत्यय. मग तुम्ही लट लकाराचं जर असेल परस्मैपदाचं आणि तुम्हाला कर्मणी करायचं असेल तर लट लकाराचं आत्मनेपदाचं पुरुषवचनाचं योग्य त्या ठिकाणी रूप निवडायचे. जसे गम धातू आहे मूल धातू, त्याला य जोडला गम्य झालं आणि ते जोडला तर गम्यते, लिख्यते या प्रकारे. लक्षात आलं. अशा प्रकारे आपण कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य गेल्या वर्षी शिकलो. कर्तृवाच्यम क्रियापदम कर्तृपदम बोधयति. कर्तरी क्रियापद हे कर्त्याच्या पुरुष व वचनाचा बोध करून देते. कर्मवाच्यम क्रियापदम कर्मपदम बोधयति. सकर्मक आणि कर्मवाच्य हे जे क्रियापद आहे हे कर्म या पदाचा वचनाचा पुरुषाचा बोध करून देतो. ठीक आहे. एतानि उदाहरणाति पश्यत. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कर्तृवाच्य कर्म प्रयोगात रूपांतर करताना कर्मवाच्य कोणते बदल होतात ते पहा. लक्ष द्या. रामः ग्रंथम पठति. रामः आहे कर्तृपद, ग्रंथ आहे कर्मपद आणि पठति आहे क्रियापद. अत्र म्हणजे येथे. कोणतं जे उदाहरण आपण पाहिलं रामः ग्रंथम पठति या उदाहरणामध्ये ग्रंथम इति कर्मपदम, ग्रंथम हे कर्मपद आहे. यदा क्रिया कर्मपदम अपेक्षते तदा ते धातवः सकर्मकाः इति कथ्यन्ते. जेव्हा क्रियापद कर्मपदाची अपेक्षा करतं त्यावेळेला त्या क्रियापदाचा जो धातू असतो त्या धातूला सकर्मक असे म्हटले जाते. तानी वाक्यानि सकर्मकानि भवन्ति. तानी वाक्यानि सकर्मकानि कर्तृवाच्यानि भवन्ति. आणि ती वाक्य सकर्मक कर्तृवाच्य होतात. आता आपण काय शिकलो? आत्तापर्यंत आपण शिकलो क्रियापदाचे दोन प्रकार. एक आहे कर्तृवाच्य क्रियापद आणि दुसरं आहे कर्मवाच्य क्रियापद. आता या 10वीच्या वर्गामध्ये त्यात दोन प्रकार पडले. कर्तृवाच्यामध्ये दोन प्रकार. कसे दोन प्रकार? लक्ष द्या. सकर्मक कर्तृवाच्य आणि अकर्मक कर्तृवाच्य. सकर्मक कर्तृवाच्य कशाला म्हणतात? तर ज्या वाक्यामध्ये क्रियापद हे कर्मपदाची अपेक्षा करतं त्याला सकर्मक कर्तृवाच्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ रामः ग्रंथम पठती, राम हा ग्रंथ वाचतो, वाचणे ही झाली क्रिया. तर राम वाचतोय, पण काय वाचतोय म्हणजे त्या क्रियेला कर्मपदाची अपेक्षा आहे. वाचतोय ठीक आहे, पण काय वाचतोय? ग्रंथ वाचतोय का पुस्तक वाचतोय का पेपर वाचतोय? म्हणजे क्रियापदाला कर्मपदाची अपेक्षा आहे. म्हणून पठती हे जे क्रियापद आहे तर हे सकर्मक क्रियापद झालं. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये दोन प्रकार, सकर्मक आणि अकर्मक. सकर्मक त्याला म्हणतात की क्रियापद जेव्हा कर्मपदाची अपेक्षा करतं त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. आणि असे जे क्रियापद असतात त्याला म्हणतात, असे क्रियापद ज्या वाक्यामध्ये असतात त्या वाक्याला सकर्मक कर्तृवाच्य वाक्य म्हणतात. तानी वाक्यानी सकर्मकानी कर्तृवाच्यानी भवन्ति. अशी वाक्य सकर्मक कर्तृवाच्य होतात. आता पुढचं उदाहरण पहा. रामः पतती, राम आहे कर्तृपदम, पतती आहे क्रियापदम. यामध्ये आता पुढे पहा, अत्र, अत्र म्हणजे कुठे, जे उदाहरण आपण आता पाहिलं त्यामध्ये कर्मपदम नास्ती. यामध्ये कर्मपद आहे का? नाही. राम आहे कर्ता आणि पतती आहे क्रियापद, कर्मपद या ठिकाणी नाही आहे. राम पडतो. अन्य कर्मपदस्य अपेक्षा यत्र न वर्तते ते धातवः अकर्मकाः इति कथ्यन्ते. पदाची अपेक्षा ज्या ठिकाणी नसते अशा धातूंना अकर्मक असे म्हटले जाते. जे धातू कर्मपदाची अपेक्षा करतात अशा धातूंना सकर्मक क्रियापद म्हणतात, आणि जे धातू कर्मपदाची अपेक्षा करत नाही त्यांना म्हणतात अकर्मक धातू. तानी वाक्यानी कर्तृवाच्यानी एव किंतु अकर्मकाणी भवन्ति. तर अशी वाक्य ही जरी कर्तृवाच्य असली तरी ते अकर्मक होतात, म्हणजे अकर्मक कर्तृवाच्य होतात. अकर्मकाः धातवः. अकर्मक धातू कोणते तुमच्या लक्षात यावं की सकर्मक कोणतं आणि अकर्मक कोणतं, तर याकरता काही विशिष्ट धातू तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. हे पाठांतर करा, लक्षात ठेवा. हे धातू जर आले तर समजावं क्रिया कोणती आहे, अकर्मक आहे. केचन धातवः कर्मपदम न अपेक्षन्ते ते सर्वे अकर्मकाः इति कथ्यन्ते. काही धातू कर्मपदाची अपेक्षा करत नाही तर ते सर्व धातू काय म्हणतात, अकर्मक असे म्हटले जातात. जसे भवती होतो, पतती पडतो, तिष्ठती राहतो, उभा राहतो किंवा थांबतो, वर्धते वाढतो, रमते रममाण होतो, रमण करतो, जीवती वाचतो, म्रियते मरतो, निद्राती झोपतो, अस्ति आहे, क्रंदती रडतो इत्यादी. कानिचन उदाहरणांनी पश्यतु. आता यापैकी अकर्मक धातू वापरलेले काही उदाहरणं पहा. बालकः उत्तिष्ठति, बालक उभा राहतो किंवा बालक थांबतो. राधा लज्जते, राधा लाजते. याच प्रकारे माता जागर्ति, आई जागते. सिंहः म्रियते, सिंह मरतो. शशकः बिभेति, शशक घाबरतो, ससा घाबरतो. प्राची उपविशती, प्राची बसते. या ठिकाणी कारिका दिलेली आहे. या कारिकेमध्ये या अर्थी जर कोणताही धातू आला तर तो अकर्मक धरला जातो. मग कोणत्या अर्थी लक्ष द्या. लज्जा अर्थी, सत्ता, स्थिती, जागरणम, वृद्धी, क्षय, भय, जीवित, मरणम, शयन, क्रीडा, रुचि, दीप्त्यर्थम, धातुगणम तम अकर्मणकम आहू. या अर्थाने जो काही धातू येईल क्रियापदामध्ये तर तो धातू अकर्मक असे म्हटल्या जाते. अधोदत्तानी वाक्यानी पठंतु. खाली दिलेले वाक्य वाचा. रामः ग्रंथम पठती, राम ग्रंथ वाचतो. याला म्हणतात सकर्मकम कर्तृवाच्यम. हे वाक्य सकर्मक कर्तृवाच्य वाक्य आहे. सीता चित्रम पश्यती, सकर्मकम कर्तृवाच्यम. हे वाक्य सुद्धा सकर्मक कर्तृवाच्य आहे. सीता चित्र पाहते. पाहते कोण पाहते? सीता पाहते. पण काय पाहते? चित्र पाहते का पुस्तक पाहते का टी व्ही पाहते? म्हणजे जे काही ते पाहत असेल त्याला म्हणतात कर्म. तर क्रियापदाला काही कर्मपदाची अपेक्षा असते त्याला म्हणतात सकर्मक कर्तृवाच्य. आता पुढचं वाक्य बघा. सारिका हसती, अभिषेक उपविशती. सारिका हसते, अभिषेक बसतो. हे जे वाक्य आहेत हे अकर्मक कर्तृवाच्य आहेत दोघंही. पठत
बोधत. पठत म्हणजे वाचा, बोधत म्हणजे जाणून घ्या. आता कर्तृवाच्य कशाला म्हणतात आणि कर्मवाच्य कशाला म्हणतात याचा विशिष्ट उलगडा करण्याकरता हे श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत. कर्तृवाच्य कशाला म्हणतात पक्क लक्षात ठेवा. कर्तरी प्रथमा यत्र द्वितीयाथ च कर्मणी कर्तृवाच्यम भवेत् तत्तु क्रिया कर्तृनुसारिणी. कर्तरी प्रथमा यत्र, ज्या ठिकाणी कर्त्याची प्रथमा असते. यत्र म्हणजे जेथे, कर्तरी प्रथमा म्हणजे कर्त्याची प्रथमा असते. अथ यानंतर, द्वितीयाच कर्मणी आणि कर्माची द्वितीया असते. कर्तृवाच्यम भवेत् तत्तु, त्याला कर्तृवाच्य म्हटले जाते, ते कर्तृवाच्य होते. क्रिया कर्तृनुसारिणी, आणि त्या ठिकाणी वाक्यामध्ये क्रिया जी असते ही कर्त्याच्या अनुसार असते. आता 3 गोष्टी मुख्य लक्षात घ्या तुम्ही. कर्तृवाच्य प्रयोगामध्ये काय होतं, कर्त्याची प्रथमा असते, कर्माची द्वितीय असते आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद असतं. कर्ता जर एकवचनी असेल तर कर्त्याप्रमाणे क्रियापदसुद्धा एकवचनीच येणार. कर्ता बहुवचनी असेल तर क्रियापदसुद्धा बहुवचनीच येणार. लक्षात आलं? हे झालं कर्तृवाच्य. आता पुढचा श्लोक बघा. कर्मवाच्य कशाला म्हणतात. कर्मणी प्रथमा यत्र द्वितीयाथ च कर्तरी कर्मवाच्यम भवेत् तत्तु क्रिया कर्मानुसारिणी. कर्मणी प्रथमा यत्र, यत्र म्हणजे ते, कर्मणी प्रथमा, कर्माची काय होते प्रथमा विभक्ती असते. क्रिया अथ यानंतर तृतीयाथ च कर्तरी, आणि कर्त्याची तृतीय विभक्ती असते. कर्मवाच्यम भवेत् तत्तु, तर त्याला कर्मवाच्य म्हटले जाते, ते वाक्य कर्मवाच्य होते. क्रिया कर्मानुसारिणी, आणि त्या ठिकाणी जे क्रिया असते, क्रियापद असतं, हे कर्मानुसार असतं. यात सुद्धा 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. कर्मवाच्य कशाला म्हणतात, ज्यामध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो आणि कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असते आणि कर्मानुसारच क्रियापद असतं. कर्म जर एकवचनी असेल तर क्रियापदसुद्धा एकवचनी येणार. कर्म जर बहुवचनी असेल तर क्रियापदसुद्धा बहुवचनीच येणार. आता पुढे बघा. भाववाच्य कशाला म्हणतात. भाववाच्ये क्रियावक्ती न कर्तरी न कर्मणी तत्र कर्ता तृतीयायाम क्रिया भावानुसारिणी. या श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. भावे प्रयोग, भाववाच्य म्हणजे काय, भावे प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचं नाही आणि कर्मही महत्त्वाचं नसतं, तर त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं क्रियापद. क्रियापदाचा अर्थ, क्रियापदाचा भाव महत्त्वाचा असतो, म्हणूनच त्याला भाववाच्य किंवा भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ सह तिष्ठती, याचे भाववाच्य पहा. तेन स्थीयते किंवा तेन पथ्यते, तेन किंवा तेन जीव्यते. या प्रकारे क्रियेचा अर्थ भाव महत्त्वाचा असतो, म्हणूनच याला भाववाच्य असे म्हणतात. लक्ष द्या. अधुना वाच्य परिवर्तनम पश्याम. अधुना म्हणजे आता, वाच्य परिवर्तन प्रयोग परिवर्तनम, पश्याम म्हणजे पाहूया. सकर्मकम कर्तृवाच्यम, आणि त्याचं आपल्याला करायचं आहे कर्मवाच्यामध्ये. जसे रामः ग्रंथम पठती. राम आहे कर्तृपद, त्याची प्रथमा विभक्ती आहे. ग्रंथम आहे कर्मपद, त्याची द्वितीय विभक्ती आहे. पठती आहे क्रियापद, ते प्रथमांतानुसार म्हणजे कर्त्यानुसार आहे. कर्ता प्रथम विभक्तीमध्ये एकवचन आहे, म्हणून क्रियापदसुद्धा प्रथम पुरुषाचं एकवचनच येणार. किंवा बालकः ग्रंथान पठती, यामध्ये सुद्धा बालक कर्ता आहे, ग्रंथान कर्म आहे आणि पठती क्रिया आहे. तर बालक हा एकवचनी क्रियापद एकवचनी कर्ता असल्यामुळे क्रियापदसुद्धा प्रथम पुरुषाचं एकवचन आहे, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद आहे. मग आता आपल्याला कर्मवाच्य करायचं आहे. मग कर्मवाच्य करताना काय करावं लागेल, कर्त्याचे तृतीय करावे लागेल आणि कर्माची प्रथमा करावी लागेल. जसे राम शब्द आहे, रामाचे तृतीय काय होते, रामः रामौ रामः प्रथमा, रामम रामौ रामान् द्वितीया, रामेण, राम शब्दाची तृतीय येईल रामेण. आता ग्रंथ शब्द आहे, ग्रंथ शब्दाची प्रथमा ग्रंथः
देव शब्दाप्रमाणे. आता कर्तरी वाक्यामध्ये कर्माची द्वितीया असते, म्हणून ग्रंथ या शब्दाची ग्रंथम अशी द्वितीय विभक्तीचं एकवचन आलं आहे. मग आता आपल्याला कर्मणे करायचं आहे ना, म्हणून त्या ग्रंथम या द्वितीय विभक्तीमध्ये असलेल्या त्या शब्दाचं आपल्याला प्रथम विभक्तीमध्ये त्याला आणावं लागेल, म्हणजे ग्रंथ अशा प्रकारे योजना करावी लागेल. रामेण ग्रंथ पठ्यते. पठ्यते कसं काय झालं, तुम्ही 9वीच्या वर्गामध्ये शिकलात. मूळ धातू घ्यायचा, त्याला य जोडायचा आणि आत्मनेपदी क्रियापदे प्रत्यय वापरायचे. पठ धातू त्याला य जोडला, पठ्य झालं. आणि ग्रंथ एकच असल्यामुळे एकवचनी क्रियापदाचं ते त्याला आत्मनेपदाचं जोडायचं प्रत्यय. पठ्यते. रामेण ग्रंथ पठ्यते. रामाद्वारे ग्रंथ वाचला जातो. बालक ग्रंथान पठती. या ठिकाणी बालक काय करता, त्याची आपल्याला कर्मणी करायचं असल्यामुळे बालकाची आपल्याला तृतीय करावं लागेल. बालकः बालको बालकाः प्रथमा, बालकम बालको बालकान द्वितीया, बालकेन तृतीय आली ना, म्हणून बालकेन घ्यावं लागेल. आता ग्रंथान शब्द हा द्वितीयाचं बहुवचन आहे. मग आपल्याला कर्मणी करताना कर्माची काय आणावं लागेल, प्रथम आणावं लागेल. बरं, आता कर्म ग्रंथान हे कर्म आहे, मग ते द्वितीयाचं बहुवचन आहे. मग प्रथमेमध्ये आणताना सुद्धा त्याचं बहुवचनच द्यावं लागेल, म्हणून प्रथमेचं बहुवचन घ्यावं लागेल. मग ग्रंथः ग्रंथौ ग्रंथाः. बालकेन ग्रंथाः पठ्यन्ते. आता पठ्यन्ते का आलं, कारण कर्मणी वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद असतं. जरी बालकेन हे एकवचनी असलं तरी पठ्यते असं एकवचनी क्रियापद येणार नाही, कारण कर्त्यानुसार कर्मणी वाक्यामध्ये क्रियापद नसतं. कर्मणी वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद असतं. आणि ग्रंथाः हे बहुवचनी असल्यामुळे पठ्यन्ते हे क्रियापदसुद्धा बहुवचनी आलेलं आहे. आता खाली बघा, अकर्मकम कर्तृवाच्यम. ज्या क्रियापदाला, ज्या धातूंना कर्मपदाची अपेक्षा नसते त्याला म्हणतात अकर्मक कर्तृवाच्य. मधुरा पतती. मधुरा पडते. बालिका पतंती. बालिका पडते. जे अकर्मक कर्तृवाच्य असतं, म्हणजे ज्या धातूंना, ज्या क्रियापदाला कर्माची अपेक्षा नसते, अशा वाक्यांचे आपण भाववाच्य करू शकतो, म्हणजे भावे प्रयोग आपण करू शकतो. जसे कर्त्याची तृतीय करायची, मधुरया पत्यते. आता बालिका शब्द आहे, बालिका पतंती, तर याचं तृतीय करायचं म्हटल्यानंतर जसं बालिका हा बहुवचन आहे, म्हणून तृतीयाचं सुद्धा बहुवचनच घ्यावं लागेल. बालिका बालिके, बालिका प्रथमा, बालिकां बालिके, बालिका द्वितीया, बालिकया बालिकाभ्याम, बालिकाभिः. आणि पत्यते या ठिकाणी जे क्रियापद असतं हे नेहमी एक वचनामध्येच असतं आणि कर्ता मात्र तृतीय विभक्तीमध्ये असतो. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे, मधुरा कर्तृपदम, कर्मपदम नास्ती, पतती क्रियापदम प्रथमांत पदानुसार, म्हणजे कर्त्यानुसार. आता भाववाच्यमध्ये काय आहे, मधुरया पत्यते. मधुरया काय आहे, कर्तृपदम, म्हणून त्याची तृतीय विभक्ती घेतली. कर्मपदम नास्ती. पत्यते हे काय आहे, क्रियापद आहे. नित्यम प्रथम पुरुष एकवचने. एक लक्षात घ्या, या भाववाच्य वाक्यामध्ये म्हणजे भावे प्रयोगामध्ये क्रियापद जे असतं हे नेहमी, नित्य म्हणजे काय, नेहमी प्रथम पुरुष एकवचने, प्रथम पुरुषाच्या एकवचनामध्ये असते. लक्षात आलं. आता काही वाक्य कर्तृवाच्य त्याचं कर्मवाच्य करायचं आहे, काही कर्मवाच्य वाक्य त्याचं कर्तृवाच्य करायचं आहे. कसं करायचं लक्ष द्या. आता बालकः श्लोकम गायती. बालक प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता असल्यामुळे, श्लोकम द्वितीय विभक्तीमध्ये आहे कर्म असल्यामुळे, आणि कर्त्याप्रमाणे गायती क्रियापद आहे. तर आता कर्मवाच्य कसं होईल, बालकेन श्लोकः गीयते. बालक शब्दाची तृतीय झाली, श्लोक शब्दाची प्रथमा झाली, आणि आत्मनेपदी प्रत्यय लावून कर्मणी क्रियापद झाले, गीयते. माला पुष्पाणि नयती. माला फुले नेते. मालया पुष्पाणि नीयन्ते. मालाद्वारे फुलं नेली जातात. अहम मुकुंदम स्मरामी. मी मुकुंदाला स्मरतो. मया मुकुंद स्मर्यते. माझ्याद्वारे मुकुंदाचं स्मरण केल्या जाते. त्वम रोटिका करोषी. तू रोटिका करते. आता काय येईल पुढे बघा, सांगा मला. त्वम आहे ना, प्रथमा आहे, मग आपल्याला आता तृतीय करायची आहे,
मग काय येईल? त्वम युवाम युयम, त्वाम युवाम युष्मान, त्वया तृतीयाचं एकवचन आलं. मग त्वया रोटिका क्रियते असं लिहायचं, त्वया. सूर्य प्रकाशम ददाती, या ठिकाणी काय येईल? आता सूर्याची तृतीय करायची. सूर्येण प्रकाश दीयते, सूर्याद्वारे प्रकाश दिला जातो. माता अस्मान ताडती, आता काय करायचे? माता शब्द याची तृतीय करायची. माता शब्द ऋकार आणते, मातृ. मातृ शब्दाची तृतीय काय येईल? टेबल पाठ असेल ना तुमचा. माता मातरो मातरः मातरम मातरो मातॄन् मात्रा मातृभ्याम मातृभिः, तर काय येईल याच्या ठिकाणी? मात्रा. मात्रा वयम ताड्यामहे. आता या ठिकाणी ताड्यामहे का आलं? कारण वयम आलं कर्म म्हणून. पित्रा त्वामुपदिशती, पिता त्वामुपदिशती, वडील तुला उपदेश करतात. आता पित्रा या ठिकाणी काय येईल? यूयम. त्वाम आहे ना, तर पित्रा त्वम उपदिश्यसे, पिता वडिलाद्वारे तू उपदेशिला जातो. पिता त्वाम उपदिशती म्हणजे वडील तुला उपदेश करतात. तर याचं काय होईल? पित्रा त्वम उपदिश्यसे, वडिलाद्वारे तू उपदेश केला जातो. ऋषी युष्मान वदती म्हणजे ऋषी तुम्हाला म्हणाले किंवा बोलतात. आता कर्मणी करायचं आहे, तर मग ऋषीणा यूयम उद्यद्वे, ऋषीद्वारे तुम्ही बोलल्या जातात. त्वम माम पृच्छसी, याचं काय होईल? त्वया अहम पृच्छे, त्वयाच्या पुढे काय लिहायचं? मग अहम, तुझ्याद्वारे मी विचारला जातो. आता कर्मणी वाक्य आहे बघा. मया माता वंद्यते, मयाचं काय करायचं? एकवचन करायचं. प्रथमा विभक्तीचं एकवचन. आणि माताचं कर्माचं करायचं एकवचन. मग काय येईल बघा? अहम. मयाचं एकवचन येईल प्रथमेचं अहम, आणि माताचं द्वितीयाचं एकवचन होईल मातरम. आणि वंद्यते, वंद हा धातू आत्मनेपदी आहे, त्यामुळे तो इकडे येताना सुद्धा आत्मनेपदीच राहणार. परंतु अहम आलाय ना, म्हणून उत्तम पुरुषाचं एकवचन होणार वंदे. अहम मातरम वंदे, व्यवस्थित लिहा. अहम मातरम वंदे. ठीक आहे. आता पुढचं बघा. राजा मंत्रिणम आह्वयती, राजा मंत्रीला बोलवतो. राजा शब्द आहे राजन, राजन शब्दाची तृतीय घ्यायची राज्ञा. आणि मंत्रिणम हे द्वितीयामध्ये, आता त्याला प्रथममध्ये करायचं मंत्री. आणि आह्वयतीचं आत्मनेपद क्रियापद लावल्यानंतर य प्रत्यय लावल्यानंतर काय होतं? आहूयते, राजाद्वारे मंत्री बोलविला जातो. पुढे बघा अजून. शृगालः मृग काकौ पश्यती, याचं काय होईल? शृगालेन मृग काकौ दृश्यते, कोल्ह्याच्या द्वारा मृग आणि कावळा पाहिला जातो. अन्य लकारेषु प्रयोग परिवर्तनम, इतर लकारामध्ये सुद्धा प्रयोगाचं परिवर्तन कसं केलं जातं? लक्ष द्या. बालकः श्लोकम अगायत, बालकाने श्लोक गायला. बालकेन श्लोकः अगीयत, बालकाद्वारे श्लोक गायला गेला. बालकः श्लोकम गायतु, मुला श्लोक गा. बालकेन श्लोकः गीयताम, मुलाद्वारे श्लोक गायला जावा. बालक श्लोकम गायेत, बालकाने श्लोक गावा. बालकेन श्लोकः गीयेत. अशा प्रकारे इतर लकारामध्ये सुद्धा प्रयोग परिवर्तन केल्या जाते. आता जिज्ञासापत्रम ही उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. कर्तरी आहे की कर्मणी आहे हे ओळखायचं, आणि मग कर्तरी असेल तर कर्मणे करायचं, आणि कर्मणी असेल तर कर्तरी करायचं आहे. लक्ष द्या. साधवः ईश्वरम नमन्ति, साधवः साधु साधू साधवः प्रथमाचं बहुवचन, म्हणजेच हे वाक्य कर्तरी आहे. कारण कर्ता कोण आहे? साधू, आणि तो प्रथमेमध्ये, म्हणूनच हे वाक्य कर्तरी आहे. मग आता कर्मणे करायचं आहे, मग कर्त्याची तृतीय करायची आहे, पण या ठिकाणी साधव प्रथमाचं बहुवचन आहे, म्हणून
कर्मणी करताना तृतीयाचं बहुवचन घ्यावं लागेल, साधुभिः. आता कर्म आहे ईश्वरम, तर ते प्रथमेमध्ये करताना येईल ईश्वरः आणि नमन्तीचं होईल नम्यते. साधुभिः ईश्वरः नम्यते. हे बघा, एक एक वाक्य मी तुम्हाला लिहून दाखवतो. साधवः ईश्वरं नमन्ति, याचं कर्मवाच्य होईल साधुभिः. साधुभिः ईश्वरः नम्यते. लिहा, साधुभिः ईश्वरः नम्यते. लिहिलं. पुढचं बघा आता. हरिः भक्तान् रक्षति, याचं कर्मणे करायचं आहे. हरिणा भक्ताः रक्षन्ते लिहायचंय. हरिणा भक्ताः रक्षन्ते. ठीक आहे, लिहिलं. पुढचं बघा आता. ब्रह्मा विश्वम निर्माति, तर आता याचं कर्मणी वाक्य काय येईल? ब्रह्मणा. ब्रह्मण शब्द आहे ना, त्याची तृतीय येईल ब्रह्मणा. ब्रह्मणा विश्वम निर्मीयते. ब्रह्मणा ईश्वरं विश्वं निर्मीयते. लक्षात आलं. आता पुढचं बघा. गर्दभेन भारः उह्यते, याचं वाक्य तयार करायचं आपल्याला कर्मणी. तर याचं वाक्य काय होईल? इथं या ठिकाणी काय आहे? गर्दभेन भारः उह्यते, हे वाक्य आहे कर्मणी. याचं कर्तरी करायचं आपल्याला. आता कर्तरी करताना कर्ता प्रथमामध्ये घ्यायचा, गर्दभः. आता भारम आहे ना, तर याचं काय होईल? भार आहे ना, तर मग या ठिकाणी होईल भारम. गर्दभः भारम वहती, उह्यतेचा होईल वहती. वहती. गर्दभः भारम वहती. पुढचं वाक्य बघा. पक्षिभिः नीडानी रच्यन्ते, याचं कर्मणी वाक्य करताना काय होईल? पक्षिणः. कर्तरी वाक्य करायचं आहे. पक्षिणः नीडानी रचयन्ति. पक्षिणः नीडानी रचयन्ति. लक्षात आलं. आता शेवटचं वाक्य बघा. विघ्नहर्ता मोदकौ खादति. विघ्नहर्ता मोदकौ खादति. आता या ठिकाणी काय येईल? विघ्नहर्ता, हर्तृ शब्द आहे ना, मग याची तृतीय करावं लागेल विघ्नहर्त्रा.
विघ्नहर्ता मोदकौ विघ्नहर्ता मोदकौ खाद्येते विघ्नहर्ता मोदकौ खाद्येते अशा प्रकारे लिहा। या प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा। धन्यवाद।